काल आहे पेरला, आज आपली तूर, आज मका पेरताय. तर मका हे जे यंत्रणाच्या साहाय्याने पेरण्या मागचं कारण काय? याला मजुरी बसते काही, मजुरी आणि वेळी. वेळ बी बसतो, मजुरी बी बसते. हां तिथे 2400 रुपये लागणार आहे, हां तिथे फक्त 300 रुपयात काम होत आहे. 300 रुपये काम होत आहे हो, आणि वेळी वाचतोय. हा टाइम बी वाचतो. बरोबर. आणि दादा याच्यात काल तुम्ही तूर पेरणी केली, नंतर आज मका पेरणी करताय. हा, काल तूर पेरणी केली, आज मका पेरणी करताय यंत्राने. याचा काय फायदा? आंतरपीक म्हणून घेत आहे, तर याच्यात मका आणि तूर हो दोघंपैकी कुठलंही याचा आपल्याला भाव मिळू शकतो. हो, दोघांपैकी मिळू शकतो ना. हां आणि तूरवर नंतर हं. काही घेता येत नाही मग. मकावर घेता येतं. नाही, मका निघून जाणार, डबल उत्पन्न होऊन जाणार ना ते. बरोबर बरोबर. हा, म्हणजे आपण जे शेतकरी आहे ते आपण एकच कुठलंही बी लागवड करतो पीक, हो त्याच्यामुळे येणाऱ्या पावसामुळे नुकसान होऊ शकतं. हो, त्याच्याला आपल्याला उत्पन्न येत नाही. या आंतरपिकामुळे उत्पन्न येतं, उत्पन्न येतं, म्हणजे कुठलं तरी एक पीक आपल्याला भेटून जाणार. भेटून जाणार. हो तर शेतकऱ्यांनी आंतरपीक लावलं पाहिजे. हो. अच्छा अच्छा.